ये जवानी है दीवानी, मेरी रानी रुक जाओ रानी, कहा ऐसे मुड़ के चली कहा ऐसे उड़ के, गिली गिली अक्का, गिली गिली अक्का, गिली गिली अक्का, गिली 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 माझी कंबर गेली गेली. वय झालं हो आता, काय करणार. कुलकर्णी कुलकर्णी, ए माझा मित्र गेला रे. कुलकर्णी बसल्या बसल्या समाधी घेतली बसल्या. ओ थांबा हो, आहे मी अजून आहे. उगाच गेला गेला. अजून आहे का. बसल्या बसल्या हा खपला नाही. कोणती गाणी म्हणता हो तुम्ही मुणगेकर. मर्तिकेच्या गायन स्पर्धेतला गोल्ड मेडलिस्ट आहे मी. काय वाटेल ते बोलता हो तुम्ही मुणगेकर. अंदाज आहे तुम्हाला काय बोलता ते. उगाच काहीतरी. मला हे कळत नाही, तू खपला नाहीस मग डोळे मिटून का बसलेलास. अहो इथे ध्यान करतोय मी, ध्यान. बसल्या बसल्या गप्पा बसाव, सतत ते गाणं जाऊ नका तुम्ही. बसल्या बसल्या नका गाऊ ते गाणं. नाही काळजी आहे ना मला तुझी. काय काळजी. काळजी फार काळजी आहे मला तुझी. मला सांग तुझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का. कसला. ऍडोसिटीचा. ऍडोसिटी, ऍसिडिटी म्हणतात त्याला मुणगेकर. ऍसिडिटी. साधे साधे शब्द कसे बोलता येत नाही तो तुम्हाला मुणगेकर. भाषेची ना बॉम्ब आहे नुसती तुमची. तुझी फक्त भाषाच बरी आहे रे, कॉमेडीची बॉम्ब आहे त्याचं काय. एक मिनिट असू दे. ठीक आहे ठीक आहे, मला आता डिस्टर्ब करू नका तुम्ही. मला ध्यान करायचंय. आणि तुम्ही पण करत जा कधीतरी मेडिटेशन, व्यायाम करा. अहो अंग कसं फ्लेक्झिबल राहतं त्याच्यामुळे. फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल तर माझं अंग आहेच. हो, बोटाच्या नखापासून ते पोटाच्या बेंबीपासून ते पायाच्या नखापर्यंत सगळं कसं बघा कुठून पण फ्लेक्झिबल दिसतंय. मुणगेकर कोणतंही कॅरेक्टर दिलं तरी हे बरं जमतं तुम्हाला. अहो नका हो, मी फक्त मेडिटेशन करण्याबद्दल. इथे बसा बरं. या बसा माझ्या बाजूला. इथे या. मी आज तुम्हाला मेडिटेशन शिकवणार आहे. बस. हा चला मांडी घाला. हा आता शांतपणे डोळे बंद करा. केले केले. सांग बरं काय दिसतंय तुम्हाला. कुठे काय अंधार पडलाय. तेच आपलं भविष्य आहे बहुतेक. डोळे आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. जरा बंद. श्वास घ्या. हा आणि माझ्या मागून ओम म्हणायचं. हा ओम. ओम. म्हणा ओम. ओम. कसली लाजच नाही ना तुम्हाला मुणगेकर. काही वाटतच नाही आपल्याला. हसू नका. पटकन जागेवर बसून घ्या. चला. अहो कुठे गेला तिकडे. आपलं स्किट बाकी आहे अजून. जागे अहो या जागेवर म्हंटल हो मी काय. अहो तुम्ही जर तिकडे जागेवर बसलात तर इकडे मी एकटा काय ध्यान करत बसू का. नाही सरांनी सांगितलेलं अजून मधून जागा काढायची. सरच कधी जागा काढून घेतील ना कळणार नाही तुम्हाला मुणगेकर. हा चला या जागेवर या. पटापट जागेवर या. आणि माझ्या मागून म्हणजे माझ्या नंतर म्हणायचा ओम. चला ओम. 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 आता डोळ्यासमोर काहीतरी छान आणा, त्याच्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. येतय येतय. वा 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 मुणगेकर वा. आय लव्ह यू. एक पप्पी दे ना. हो मुणगेकर काय बोलताय काय तुम्ही. तुला नाही रे, जेनिफरला बोलतोय मी. जेनिफर या नावाची गर्लफ्रेंड तुम्हाला पटणार आहे का. आणि तुम्हाला जरी पटली तरी त्या लोकांना पटणार आहे का. उगाच छानपणा शिकवू नका. आणि आता जर मला थांबवलं तर तुम्ही मध्ये तर तुम्ही आणि मी लक्षात ठेवा. चला म्हणा
श्वास घ्या. कुलकर्णी, काय झालं आता? ध्यान करताना अचानक खा झाली तर खाजू का हो? उठा तुम्ही, मुडगेकर उठा तुम्ही, निघा इथून. काय फालतूगिरी लावली आहे तुम्ही? मुद्दाम करताना तुम्ही, मला माहिती आहे. नाही नाही, परवाच्या दिवशी पण तो माझा टॉवेल बांधून अख्ख्या वृद्धाश्रमात हिंडत होता आणि स्वतःचा टॉवेल वाळत घातला होता. दरवेळी असं करता तुम्ही. मग मला माझ्या लेंग्याने अंग पुसावं लागतं आणि मग तो लेंगा घालून मी बाहेर आलो की कदमाजी माझ्याकडे बघून हसतात. त्यांना वाटतं माझं कंट्रोल सुटला की काय. हसू नका, मला राग येतोय बरं का मुडगेकर. हा, मी कंप्लेंट करणार आहे आता तुमची. मला हा पार्टनर बदलून हवाय, आत्ताच्या आत्ता मला बदलून हवाय. नाही नाही, ऐका ना, तसं करू नका. का करू नका? डॉक्टर येतात नेहमी मला चेक करायला. ते म्हणतात नाडी दाखवा. हा लेंग्याची नाडी काढून दाखवतो त्यांना. एकच पंच किती वेळ चालणार हो मुडगेकर? बरं, स्वतःच त्याच्यावर खूप वेळ हसत बसतात. पुढचे 2 दिवस माझे जातात ती नाडी परत लेंगा घालण्यात. मला त्रास व्हायला लागला बरं का मुडगेकर, मला खूप त्रास व्हायला लागलाय. आणि मी जर एकदा चिडलो ना तर मग तुम्ही काय नाही 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 नाही, मला खूप. सावकाश सावकाश, चिलपिल घ्या, चिलपिल घ्या. येल्लो पिल द्या. येलो पिल नाही हो, चिलपिल घ्या. हो, माझी पिवळी गोळी द्या हो. येल्लो पिल द्या मला. येल्लो पिल लवकर द्या, मला खूप त्रास होतो. पाणी द्या. येलो पिल घ्या. सावकाश, हा सावकाश. थँक्यू हा मुणगेकर, थँक्यू. थँक्यू बिंक्यू काय नाही. माझी पिवळी गोळी मला परत द्या. तुमची पिवळी गोळी म्हणजे? हा, माझ्या खिशातनं काढली ती. तुमची गोळी कशाला दिली मला? अहो, कसली होती ती? अहो, जुलाब लागलेत ना मला. मुडके, अरे म्हाताऱ्या जीव घेशील रे एक दिवस तू माझा. कोण आहेस तू? मी ना आजच्या आज पत्र लिहून ठेवणार आहे माझं, आणि त्या पत्रात मी लिहिणार आहे की माझा जर अकस्मात मृत्यू झाला ना तर हा नराधम जबाबदार आहे त्याला. कळलं का म्हातार? मला नका हो त्रास देऊ, मी पाया पडतो तुमच्या मुडगेकर. मला नका त्रास देऊ. तुम्ही जा इथून, तुम्ही जा. हसू नका, निघा. मला ध्यान करू दे माझं. कुलकर्णी, फोन वाजतोय तुझा. अरे फोन वाजतोय तुझा. कट करा हो मुडगेकर. तुझ्या मुलाचा फोन आहे. माझ्या मुलाचा फोन आहे. माझ्या मुडगेकर, काय फालतूपणा आहे हा? हे काय तुम्ही फोन करून मुलाचा फोन सांगता? तुम्ही इतके दिवस मला त्रास देत होता, सगळं ठीक होतं, मी सगळं सहन केलं, पण मुलाचा फोन सांगून मस्करी केली तुम्ही माझी. लाज वाटते तुम्हाला मुडगेकर? कालपासून मी माझ्या मुलाच्या फोनची वाट बघतोय आणि तुम्ही असं माझ्या भावनांची खेळताय मुडगेकर. काल वाढदिवस होता त्या गधड्याचा. त्याला फोन केला मी, म्हटलं की मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर हे संपण्याआधी बाबा मी जरा बिझी आहे, नंतर करतो असं म्हणून फोन ठेवून दिला त्याने. अजून वाट बघतोय मी त्याच्या फोनची, येतच नाहीये म्हणून मेडिटेशन वगैरे. फार त्रास होतो मुडगेकर मला. म्हणजे मुलाचा वाढदिवस आहे हे माहितीये, पण मुलाची नक्की किती वाढ झाली आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा दिवस कधी येणार आहे ना देवालाच माहित हो मुडगेकर. खरंच इतका वेळ कमी असतो का यांच्याकडे? अजिबात बिझी असतात. सोशल मीडियावर तिथे मी कुठे जेवलो, कधी जेवलो, कसा जेवलो, कोणासोबत जेवलो हे सगळं टाकायला यांना वेळ आहे. पण दिवसभरातून बापाला एकदा फोन करून ये बाबा तू जेवला का रे विचारायला वेळ नाही हो त्याच्याकडे. त्रास होतो मला मुडगेकर. काय झालंय ना, पण आता सवय झाली आहे या त्रासाची. पण जाऊ दे, आधी आहो बाबाचा ए बाबा झाला, नंतर ए बाबाचा ए डॅड झाला. आता आ बाबा डेड झाल्यावरच येतील बहुतेक मला भेटायला. नाही करू सांगतो मी. तू नाही कुलकर्णी, सावकाश. मी कालपासून बघतोय मी तू फार अस्वस्थ आहेस. हा, पण सांगत नाहीस तू मला काही. हा,
आणि हे असं ध्यान बिन करण्यात काही नसतं रे. आपल्या जवळच्या माणसाला आपली सगळी दुःख सांगून टाकायची. हा, मोकळे होतो आपण. मोकळा हो. काय हा, अरे आपलं कुटुंब सोबत असण्यापेक्षा आपण ज्यांच्या सोबत वावरतो ना त्याला कुटुंब बनवायचं, हो की नाही? अरे दुःख सगळ्यांकडे आहेत रे. माझ्याकडे पण दुःख आहे, जाम मोठं दुःख आहे. बघ आता मला शहाणपणा शिकवलंस तू की दुःख सांगायचे. आता तू सांगितलीस का मला दुःख? हा, काय दुःख आहे रे तुला? कुलकर्णी, हा, मला त्या मोठ्या भिंतीवरून उडी मारायची आहे आणि लावणी बघायला जायचंय. मुणगेकर, हे दुःख आहे तुमचं? दुःख आहे माझं हे. तू निर्लज्ज आहेस रे मुणगेकर. असतोय बघ कसा. मुणगेकर, आता या वयात ही भिंत चढता येते का हे बघावं लागेल आधी. चला चला हो कुलकर्णी, लावणीला जाऊया. चला हो कुलकर्णी, लावणीला जाऊया. चला हो कुलकर्णी. वा वा, सुरेख झाला परफॉर्मन्स. उत्तम विषय होता. सनी, तुझं कॅरेक्टर अतिशय चिलपिल होतं आणि तसाच हॅपी गो लकी परफॉर्मन्स झाला. मजा आली. सुपर. अलकाताई, सर्वात प्रथम मी सचिन मोटे ज्यांची कॉन्सेप्ट आहे आणि विनायकचं मनापासून कौतुक करेन. खूप सुंदर लिहिलं होतं. हसू आणि आसू दोन्हीचं मिश्रण होतं. मेकअप, कॉस्ट्यूम दोघांचंही मनापासून अभिनंदन. अतिशय सुंदर मेकअप केलेत तुम्हा दोघांचे. आणि सनी, फार सुंदर एनर्जी आहे तुझ्यात. आणि आज निमिष म्हणजे हास्य जत्रेत अशा पद्धतीचंही स्किट असू शकतं का असं वाटत होतं. डोळ्यात पाणीही आणलं आणि हसवलंही तेवढंच. आणि खरंच हा मेसेज आहे आता समाजाला की लोकांना म्हातारी माणसं नको आहेत, पण हे विसरत आहेत ही तरुण मंडळी की आपण कधीतरी त्या वयात जाणार आहोत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. फार सुंदर मेसेज दिला आणि अतिशय सुंदर तुम्ही दोघांनी स्किट सादर केलं आहे. मनापासून तुम्हाला वा वा. संपूर्ण 12 गुण मिळालेत. क्या बात. प्रसाद दादा, ॲक्च्युली तुम्ही दोघं जेव्हा समोर आलात तेव्हा मी काही सेकंद तुम्हाला ओळखू शकलो नाही. इतका अप्रतिम गेटअप झाला आहे तुमच्या दोघांचाही. आणि दोघांनी कॅरेक्टर्स खूप उत्तम पकडून ठेवली होती. आणि मला ऑलवेज अशा वेगळ्या फ्लेवरची स्किट्स बघायला खूप आवडतं. त्यामुळे वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू.